अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तर सगळ्यांना आता माहितीच आहे की आता मार्गशीर्ष महिना आलेला आहे. मार्गशीर्ष महिना म्हणजे आपल्या दत्त जयंती. दत्त जयंती म्हणजे आपले स्वामी भक्त आणि दत्त भक्तांसाठी मांदियाळी असते. तर आता सगळ्यांनी 11 दिवसाची सेवा ही चालू केली असेल. जसे मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला 11 दिवसाची सेवा सांगितली होती, तशी तुम्ही ही 21 दिवसाची सेवा 11 दिवसाची सेवा तुम्ही चालू केलीच असेल ही मी आशा करतो. आणि प्रत्येकजण 11 दिवसाची सेवा करत असेल आणि त्यांना 11 दिवसाची सेवा जमली नाही तर ते 7 दिवसाची तरी सेवा करावी ही मी अशी विनंती करतो. तर चला, आता आहे आपला सप्ताह दिंडोरी प्रणीत अखिल भारतीय सेवा दिंडोरी प्रणीत सेवा मार्ग, अखिल भारतीय सेवा केंद्र दिंडोरी प्रणीत ह्या सेवा मार्गाचा आता सप्ताह असतो. म्हणजे दत्त जयंती आणि स्वामी पुण्यतिथी असे 6 महिन्यांनी आपले दर 6 महिन्यांनी वर्षातून 2 असे सप्ते होत असतात. तर आता आहे दत्त जयंती सप्ताह. दत्त जयंती सप्ताह कधीपासून आहे तर 20 ते 27 तारखेपर्यंत हा दत्त जयंतीचा सप्ताह असतो. 20 ते 27 तारखेपर्यंत. तर हा 7 दिवसाच्या सप्ताहामध्ये आपल्या केंद्रामध्ये किंवा घरी आपण जे दिंडोरीपणे सेवा मार्गाच्या सेवेकरी असतील तर त्यांना माहितीच असेल की घरी किंवा केंद्रामध्ये आपण गुरुचरित्र पारायण करत असतो. तर ह्याचे नियम अटी कोणी करावं कोणी नाही करावं तर हे आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कळणार आहे. तर बघा, आपण दिंडोरीपर्यंत सेवा मार्गाचे सेवेकरी आहोत. तर आपल्याला ग्रंथ कुठला लागतो? दिंडोरीपर्यंत सेवा मार्गाचा ग्रंथ असतो गुरुचरित्र. तर हा आहे दिंडोरीपर्यंत, तुम्हाला उलट दिसत असेल, मी फ्रंट कॅमेरा दाखवतोय. तर हा आहे दिंडोरीपर्यंत सेवा मार्गाचा हा गुरुचरित्र ग्रंथ आहे. तर हा ग्रंथ हा ग्रंथ लेडीज सुद्धा वाचू शकतात आणि पुरुष सुद्धा वाचू शकतात. तसे बाकीचे ग्रंथ असतात आपले, बाकीचे गुरुचरित्र, मेन गुरुचरित्र आहे ते लेडीज वाचू शकत नाही, कारण की त्याच्यामध्ये असे काही श्लोक आहेत की त्यांनी आपल्या स्त्रियांचे गर्भपात होऊ शकतात. हे सायंटिफिकली प्रूव्ह आहे आणि आध्यात्मिक दृष्टीने हे सुद्धा सांगितलेलं आहे की स्त्रियांनी गुरुचरित्र वाचू नये. त्याचं हेच एकमेव कारण आहे, त्याच्या मागं काही दुसरं कारण नाही आहे. तर त्या ग्रंथ वाचण्यामुळे ते श्लोक आहेत ते वाचल्यामुळे आपल्या स्त्रियांच्या गर्भाशयावर प्रॉब्लेम येऊ शकतो. त्याच्यामुळे तो ग्रंथ वाचला जात नाही. पण आपल्यासाठी, आपल्या ह्या सेवेकऱ्यांसाठी परमपूज्य गुरुमाऊलींनी त्याच्यातले काही ते श्लोक गाळून त्याच्यातले हा ग्रंथ त्यांनी निर्माण केलेला आहे गुरुमाऊलींनी. तर आहे हा श्री गुरुचरित्र दिंडोरीपर्यंत. हा तुम्ही कोणीही वाचू शकता, बारीक मोठं वयस्कर तरुण हा कोणीही ग्रंथ वाचू शकतो. तर अशा प्रकारे आपल्याला हा ग्रंथ घ्यायचा असतो. हा फक्त केंद्रामध्ये भेटतो आणि दिंडोरीपर्यंत केंद्रामध्येच हा ग्रंथ भेटतो. इतर कुठल्याही शॉपमध्ये तुम्हाला भेटणार नाही हा ग्रंथ. तर ह्याचे नियम मी तुम्हाला सांगतो. सगळ्यात पहिलं खायचे नियम. तर खायचे नियम काय असतात तर आपल्याला द्विदल धान्य म्हणजे त्याचे 2 भाग होत नाही. तर जसे की डाळी झाले, मटकी वगैरे, आपले कुठलेही कडधान्य, डाळी, हे सगळे 2 भाग होत असतात त्याचे. तर ते आपल्याला खायचं नाहीये. तर आपल्याला खायचं काय? गहू, ज्वारी, बाजरी. तर हे 3 प्रकार असतात. तर ह्याच्यातला तुम्ही एकच प्रकार पहिल्या दिवशी तो प्रकार खासाल, तोच आपल्याला 7 दिवस पुढे खायचा असतो. तर तुम्ही गहू खाल्ला तर गव्हाच्या चपात्या वगैरे तुम्ही खाऊ शकता. तांदूळ खाल्ला तर तांदळाचेच प्रकार तुम्हाला खायचे आहेत. आणि ज्वारी खाल्ली तर ज्वारीचीच भाकर ते तुम्हाला खायचं आहे. आणि हिरव्या भाजीपाला तुम्ही कुठलीही हिरवी भाजीपाला खाऊ शकता. शेपू, मेथी ह्यांनी तुम्हाला जर ॲसिडिटी, गॅस होत असेल तर तुम्ही खाऊ नका, नाही तर तुम्ही खाल्ले तरी चालेल. हिरवी भाजीपाला म्हणजे सगळ्या भाज्या येतात हिरव्या भाजीपाल्यात, ते हिरव्या कलरच्या असतील त्या तुम्ही खाऊ शकता. तर परान्न म्हणजे दुसऱ्यांच्या घरचं आपल्याला पाणी सुद्धा प्यायचं नसेल त्या टायमाला. फक्त आई, आजी आणि बहिणीचं लग्न नसेल झालं तर त्या बहिणीचं चालतं, इतर वेळी कुणाचंही चालत नाही. आणि तुमचं जॉईंट फॅमिली असेल, तुमची काकी वगैरे, तर ते चालतं. जॉईंट फॅमिली नसेल तर फक्त आजी, आई आणि बहीण ह्यांचं चालतं. ह्यांच्या हाताचं आपल्याला अन्न घ्यायचं ही फक्त 7 दिवसात परवानगी असते. आणि तुम्हाला आपल्या गावची वेश असते ती ओळखायची नसते आपल्याला. तर आणि तुम्हाला कुठं मयत वगैरे असते, म्हणजे कुठं 10वा 13वा स्मशानभूमीत तुम्हाला ह्या ठिकाणी जायचं नसतं 7 दिवस. आणि
आणि तुम्हाला फक्त गुरुचरित्र झालं. गुरुचरित्र सकाळचं आपण केंद्रामध्ये तुम्ही जर बसले 8 ते 10:30 पर्यंत हे गुरुचरित्र वाचन असतं. काही केंद्रामध्ये पाठ्य असतं, 2-3 बॅच असतात. तर अशा प्रकारे तुम्ही गुरुचरित्र वाचू शकता तिथे. आणि आणि मग गुरुचरित्र वाचन झालं. गुरुचरित्र हा 5वा वेद मानला जातो. वेद आपण त्या वाचण्यामध्ये त्या वाचन करतो, तर वाचण्यामध्ये किंवा दिवसभरात आपल्याकडून काही चुका होतात. आपण मनुष्य आहे म्हणल्यावर आपल्याकडून काही ना काही ज्या चुका ह्या दिवसभरात घडतच असतात. त्याच्यामुळे आपल्याला काय करायचंय, तर रात्री झोपण्या अगोदर सगळं झालं की तुम्ही झोपण्या अगोदर किंवा जेवण्या अगोदर तुम्ही हा हा विष्णू सहस्त्रनाम हे आपल्याला वाचायचं असतं. विष्णू सहस्त्रनाम फक्त स्तोत्र वाचायचं असतं, विष्णू नामावली नसते वाचायची. विष्णू सहस्त्रनाम नामावली असते ती वाचायची नसते, फक्त विष्णू सहस्त्रनाम हे तुम्हाला हे वाचायचं असतं स्तोत्र. आणि तुम्ही 7 दिवसात जे काही खासाल, म्हणजे सकाळ दुपार संध्याकाळ तुम्ही तेवढ्या वेळेस खासाल. जसं जास्त करून दुपार आणि संध्याकाळचंच माणूस खातं, तर जेवतं आपलं. तर जसं तुम्ही भाजी भाकर खासान किंवा भाजी चपाती खासान, तर ते तुम्हाला पहिलं नैवेद्य दाखवायचं असतो. स्वामींना दत्त महाराजांना नैवेद्य दाखवायचा असतो. तर अशा आणि मग तो नैवेद्य तुम्ही ग्रहण करू शकता. तर किंवा तुम्ही नैवेद्य दाखवून तुम्ही मग अन्न ग्रहण करू शकता. तर अशा प्रकारे तुम्हाला हे करायचं असतं. आणि गुरुचरित्रामध्ये तुम्हाला गुरुचरित्र वाचायचं असेल तर गुरुचरित्राच्या पहिल्या पानावर बघा, तुम्हाला हे नियम लक्षात नाही राहिले तर गुरुचरित्राच्या पहिल्याच पानावर इथं नियमावली लिहिलेली आहे. सगळे नियम वगैरे लिहिलेले आहेत त्याच्यामध्ये, सगळे गुरुचरित्राचे नियम लिहिलेले आहेत. आणि तुम्हाला बघा सप्ताहामध्ये कुठले कुठले किती किती अध्याय वाचायचे असतात ते असतात. पहिल्या दिवशी अध्याय 1 ते 9, दुसऱ्या दिवशी अध्याय 10 ते 12, तिसऱ्या दिवशी अध्याय 12 ते 29. अशा प्रकारे सगळे इथं क्रमशः अशी लिहिलेली आहे. आणि तुम्हाला पुढील प्रमाणे बघा, तुम्ही जर घरी वाचत असाल, केंद्रात जर तुम्ही वाचायला बसले तर तुम्हाला ते स्पीकरवर असतात, तर ते तुम्हाला सांगतेनच कुठली काय सेवा असते ते घेतातच. पण तुम्ही जर घरी वाचन करायला बसले, पहिल्यांदा तुम्ही बसताय घरी, तर तुम्हाला सगळ्यात पहिलं श्री स्वामी स्तवन, मग एक माळ स्वामी समर्थ जप, गणपती अथर्व शीर्ष एक माळ, स्वामी स्तवन एक माळ, श्री स्वामी समर्थ एक माळ गायत्री मंत्र, ओम तस्य वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्, हा मंत्र आहे. आणि मग त्याच्यानंतर गणेश अथर्व शीर्ष एक वेळा. तर तुम्हाला हे रोज पठण करायचंय. आज पहिला दिवस झालं तुम्ही पठण केलं, 1 ते 9 अध्याय वाचले. दुसऱ्या दिवशी परत तुम्हाला ही सेवा करायची. 3 हे स्वामी स्तवन, 2 माळी जप, स्वामी समर्थ, गायत्री मंत्र आणि परत अथर्व शीर्ष तुम्हाला पठण करून परत तुम्हाला दुसऱ्या दिवशीची 9 ते असे अध्याय परत तुम्हाला कंटिन्यू करायचे असे. आणि असं हे तुम्हाला हे करायचं असतं. आणि न विसरता रोज रात्री विष्णू सहस्त्रनाम वाचायला विसरू नका. हे खूप आवश्यक आहे विष्णू सहस्त्रनाम. आणि अशा प्रकारे हे तुम्हाला साधे सोपे नियम आहेत, जास्त काही अवघड नियम नाही आहेत. तर अशा प्रकारे आपण गुरुंची सेवा करूया. चला, सप्त्यामध्ये तुम्ही केंद्रात जात असेल तर सप्त्यामध्ये काय हातभार लावा प्रत्येक कामाला. कुठलंही काम केंद्रामध्ये हलकं नसतं. चपला उचलण्यापासून, चपलाची सेवा ही सगळ्यात उच्च कोटीची सेवा असते. कारण की महाराज त्या चपला कुणाच्या ना कुणाच्या रूपात येऊन ते चप्पल घालून येत असतात. आणि त्या चपला आपण जर आपल्या हाताने जर सरळ केल्या तर महाराजांच्या पादुका स्पर्श करण्याचे इतकं भाग्यवान कोण नसेल. त्याच्यामुळं चपलांची सेवा ही सगळ्यात उच्च कोटीची सेवा मानली जाते. ही माऊली कायम सांगत असतात त्यांच्या मार्गदर्शनातून. तर चला, आता आपण हे करूया, सप्त्यातच गुरुचरित्र करूया. कोणी घरी करतं, कोणी केंद्रात करतं. घरी जर गुरुचरित्र केलं तर तुम्हाला 10 पट फळ मिळतं. पण तुम्ही जर केंद्रात, मठात, मंदिरात गुरुचरित्र पारायण केलं तर तुम्हाला 100 पट त्याच्यात तुम्हाला त्याचा लाभ भेटतो, फायदा आपला ह्याचं पुण्य आपल्याला लागतं. तर कारण की ते संख्या असते तिथं 250, 350, 450 अशी बरेच काही हजारपर्यंत संख्या असते. तर ते सगळ्यांचं फळ असतं, सगळ्यांचं पुण्य असतं, ते एका माणसाला लागत असतं. म्हणजे प्रत्येक माणसाला अख्ख्या 4000 माणसं असतील तर 4000 माणसांचं प्रत्येक माणसाला 4,000 माणसांचं हे पुण्य लाभत असतं. तर अशा प्रकारे तुम्ही केंद्रात करा, मठात करा, मंदिरात करा. त्यांना जमत नसेल त्यांनी घरी करा, पण ही सेवा तुम्ही करा. गुरुचरित्र हे खूप असा दिव्य शक्तीचा हा ग्रंथ, दिव्य तत्वांनी भरलेला हा ग्रंथ आहे. आणि तुम्हाला झोपायला आणि झोपताना एक नियम राहिला, तुम्हाला झोपायचंय, बेडवर झोपू शकत नाही तुम्ही. खाली जमिनीवर हातरून टाकून झोपा. आणि झोपायचं कुठल्या, डाव्या कुशीवर झोपायचं असतं आपल्याला. डाव्या कुशीवर आपल्याला झोपायचं असतं. आणि ह्या 7 दिवसात आपल्या दत्त महाराज हे दर्शन देतात, म्हणजे देतातच. त्याच्यामुळे तुम्हाला डाव्या कुशीवर झोपायचं असतं.
तर आता तुम्ही चला अशा प्रकारे ही सेवा झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करतो. चला माझे महाराजांच्या चरणी रुजू करतो. काही चुकलं असेल तर माफ करा. चला सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. आणि अशाच माझ्या व्हिडिओला सपोर्ट द्या. स्वामी सेवेच्या व्हिडिओला तुम्ही सपोर्ट करा. चला आता भेटूया नंतर. आता तुम्हाला गुरुचरित्र पारायणाची मांडणी वगैरे त्याचा व्हिडिओ येईलच. आणि मी थोडक्यात तुम्हाला मी सांगतो पारायणाची मांडणी कशी असते. तर एक कलश मांडायचा असतो आपल्याला. त्याच्या समोर त्याच्या शेजारी ग्रंथ, कलशा शेजारी पानावर गणपती, त्याच्या पुढे जपमाळ, अशा साध्या प्रकारे तुम्हाला मांडणी असते. तुम्हाला मी नंतर व्हिडिओ येईलच तुम्हाला. तर नाही आला तर ह्याच्यावर तुम्ही समजून घ्या. नाही तर यूट्यूबला बरेच मांडणीचे व्हिडिओ आहेत. तर चला तर तुम्हाला आशा करतो की तुम्हाला सगळी ही नियमावली सगळी तुम्हाला कळली असेल. तर चला सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.